अध्यक्ष महोदय, मी रात्री 12ला निघालो. अण्णाला एक्सप्रेस हायवे संपतो ना तिथं 2 वाजता बोलवलं आणि त्याला म्हणलं हे हा एबी फॉर्म, आणि उद्या 11ला पहिला जा आणि एबी फॉर्म भरून राष्ट्रवादीचं तिकीट म्हणून तू भरून टाक. अण्णा म्हणलं असं? अहो ते जाहीर तर शिलवंतला झालं, तुला काय करायचंय बाकीचा, तो फॉर्म भर. फॉर्म भरायला लावला. तो 2 वाजता का 2:30 वाजता माझी वाट बघत होता तिथं. मी गुपचूप त्याच्याकडे फॉर्म दिला. जयंतरावला म्हणलं, जयंतराव जरा वेगळं केलंय, फक्त तुमची संमती द्या. काय केलं असेल तर ते आई संमती, पण माझं नाव सांगू नका. बरं नाही म्हणजे सांगतो. त्याच्यामध्ये त्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय त्याला उमेदवारी दिली. ती सुलक्षणा गेली 11:15ला. ते म्हणले राष्ट्रवादीचा फॉर्म आला. तुझा कसा राष्ट्रवादीचा फॉर्म? तिचा फॉर्म नाही, काही नाही. आणि अण्णा त्या निवडणुकीत 17,000 मतांनी त्या ठिकाणी निवडून आला. आणि अध्यक्ष महोदय, मला सभागृहाला सांगायचं, विशेषतः राष्ट्रवादीच्यांना, तुमच्या मागच्या बसले त्यांना, की त्यावेळेस अण्णांनी माझं ऐकलं, राष्ट्रवादीचा एबी फॉर्म भरला म्हणून त्या ठिकाणी बरं झालं. त्यावेळेस आमदार आज विधानसभेचा अध्यक्ष तो होतोय. राजकारणात माझं ऐकलं तर कुणाचं किती भलं होतं ते बघा.